पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी माऊली. तर तुम्ही विचार करत असाल आज आमच्या व्हिडिओची सुरुवात अशी कशी झाली. तर आत्ता सध्या महाराष्ट्रात पुण्यात वारीचे वातावरण सुरू आहे. विविध संतांच्या पालख्या ह्या पंढरपुरात विठ्ठलांच्या भेटीला निघाल्या आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली आणि महाराष्ट्रातले जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ संत होऊन गेले ते सगळ्यांच्या पालख्या ह्या विठू माऊलींच्या भेटीला जात आहे पंढरपुराला. तर त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. मी काही प्रश्न विचारणार आहे वारीविषयी, दिंडीविषयी, पालखीविषयी मननला, आणि त्याचे तो उत्तर देणार आहे. तर चला लगेच सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर असे टी शर्ट्स हवे असतील ह्या वारीसाठी किंवा स्पेशल ऑकेजनसाठी तर तुम्ही आदिमानव यांच्या वेबसाईटवरनं किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरनं शॉप नाव करू शकतात. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला लगेच. चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न मननसाठी आहे. संत ज्ञानेश्वरांना लोक प्रेमाने किंवा आदराने काय बोलायचे? ज्ञाना. नाही, प्रेमाने किंवा आदराने आपण काय म्हणतो? माऊली. माऊलींचा जन्म कोठे व कधी झाला? कधी झाला हे जरा कठीण आहे, पण कोठे झाला? माऊलींचा जन्म आळंदीत झाला होता. नाही. काहीतरी मी ह्या प्रश्नाचं उत्तर देते. क पासून काहीतरी गाव आहे ते. नाही, मी ह्या प्रश्नाचं उत्तर देते. माऊलींचा जन्म हा इसवी सन 1275 मध्ये गोदावरी काठेवरील अपेगाव ह्या इथे झाला होता. पुढचा प्रश्न आहे. माऊलींच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते? माऊलींच्या वडिलांचे नाव विठ्ठल होते. विठ्ठल पंत. विठ्ठल पंत. आणि आईचे नाव होते रखुमाई. रुक्मिणीबाई. रुक्मिणीबाई. माऊलींच्या भावंडांचे नाव काय होते? सगळ्यात मोठे जे होते ते निवृत्ती दादा. दुसरे जे होते ते ज्ञानेश म्हणजे माऊली. तिसरे जे होते ते सोपानदेव. आणि चौथे जे होती ती मुक्त आई. मुक्ताबाई. हा, बरोबर. माऊलींचे पूर्ण नाव काय होते? आता माऊलींचे पूर्ण नाव काय? जसं तुझं मनन दिनेश शिंदे असं नाव आहे तसं माऊलींचं पूर्ण नाव काय होतं? ज्ञानेश्वर विठ्ठल पंत. पंतांना पदवी होती ती. ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. कुलकर्णी. संत ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? म्हणजे ज्यांच्याकडून त्यांना ज्ञान मिळालं? निवृत्ती. ते निवृत्तीनाथ देवांना किंवा निवृत्तीनाथ महाराजांना काय म्हणायचे प्रेमाने? जसं आपण माऊली. निवृत्ती दादा. नाही, गुरुदादा म्हणायचे त्यांना. माऊलींनी कोणता जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. आणि हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे मनन, तो कशाचं भाषांतर आहे आणि कशात भाषांतर आहे? म्हणजे जेव्हा महाभारतात अर्जुनाला असं वाटलं की मी हे युद्ध करू नाही शकत, तर जेव्हा का वाटलं त्याला असं रे? का वाटलं होतं असं त्याला? कारण समोर दुसऱ्या पक्षात त्यांचे गुरु होते, त्यांचे भावंड होते. तर तेव्हा कृष्णांनी त्यांना जी गाथा ऐकवली म्हणजे गीता ऐकवली. भगवद्गीता. तर भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय काय सांगितलं ते त्या ज्ञानेश्वरीमध्ये मराठीमध्ये सांगितलं गेले. कारण की भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती आणि ती समजायला अवघड होती, म्हणून ती सोप्या स्वरूपात उदाहरणांना धरून रूपांतर करून ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीत आणली. मस्त. ग्रंथ त्यांनी कुठे लिहिला होता मनन? ग्रंथ त्यांनी आळंदीजवळ जे मंदिर होतं ना तिकडे लिहिला होता. नाही. मग पैसखांब कुठे? पैसखांब कुठे? पैसखांब जिथे त्या ब्रिजच्या बाजूला जो खांब आहे ना. नाही, तो नाही. तुला याचं उत्तर मी सांगते. ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा येथे हे लिहिलं होतं.
नेवासा गावाला ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि ते ज्या खांबाला टेकून बसले होते त्या खांबाला आपण पैस खांब असं म्हणतो. म्हणजे तो खांब का जो ब्रिजच्या नाही, तो नाही, तो आळंदीचा खांब. नेवासा हे दुसरीकडे. नेवासा कुठे म्हणजे महाराष्ट्रातच आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही कितव्या वर्षी लिहिली होती? साधारण कितव्या वर्षी लिहिली होती? साधारण म्हणजे 14? नाही. आठवलं 16. 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. ज्ञानेश्वरीतील शेवटच्या प्रार्थनेला आपण काय म्हणतो? जी प्रार्थना वैश्विक प्रार्थना असं म्हणतो आपण, त्या वैश्विक प्रार्थनेला आपण काय म्हणतो? कोणती प्रार्थना आहे ती? नाव म्हणजे तुला माहिती आहे फक्त प्रार्थनाचं म्हणजे पूर्ण प्रार्थना काय? आपण विठ्ठल रुक्मिणींची ज्ञानेश्वर माऊलींची तुकाराम महाराजांची आरती म्हटल्यावर अजून काय म्हणतो आपण? वैश्विक प्रार्थना कशाला म्हणतो? आता विश्वात्मके देवे काय म्हणतो त्याला? काय? तर त्याला वैश्विक प्रार्थना म्हणतात. ती ज्ञानेश्वर माऊलींनी शेवटच्या अध्यायात सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कुठे घेतली होती? समाधी तर आळंदीलाच घेतली असेल ना. कारण आळंदीला जे मंदिर आहे ते समाधी मंदिर असं. समाधी मंदिर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या प्राण्याच्या मुखी वेद वदिले होते? रेडा. ज्ञानेश्वर माऊलींनी कोणासमोर भिंत चालवली होती? कोणते देव होते ते? व नाही. तू काय आता 12 का? मला माहिती पासून नाही. मच्छिंद जे वाघावर बसून आले होते ते माहिती ना. मी सांगू? व पासून नाव नाही, मग स पासून नाव आहे. अरे काय? हा सांग देव. तेच म्हणलं ना तुम्ही. समाधी घेताना माऊलींचे वय साधारण किती होते? कोणत्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली? म्हणजे 16ला हे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाधी 3 वर्षानंतर वगैरे समाधी घेतली असेल. बरोबर. अरे 17 20 21व्या वर्षी घेतली. माऊलींची पालखी कुठून निघते? आता थोडे पालखीविषयी प्रश्न विचारते. आता माऊलींच्या जीवनावरचे प्रश्न झाले. आता जी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते ती आळंदीवरून निघते आणि ती पंढरपुरात जाते. तर त्याविषयी आपण प्रश्न विचारूयात. पालखी कुठून निघते? आळंदी. आणि अंतिम ठिकाण कोणते असते? मी सांगितलंच आहे पंढरपूर. पालखी सोहळ्यात जे लोक समाविष्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो? वारकरी. पालखी सोहळा मराठी कोणत्या महिन्यात असतो? मराठी कोणत्या महिन्यापासून सुरू होते पालखी? आता कोणता महिना सुरू आहे? जून. नाही, इंग्लिश महिना. इंग्लिश महिना नाही, मराठी महिन्यानुसार. आपला सगळ्यात पहिला महिना कोणता आहे? चैत्र. चैत्र. जो झाला मार्च. चैत्र एप्रिल मध्ये झाला. एप्रिल म्हणजे चैत्र. नंतर मे म्हणजे वैशाख. ज्येष्ठ म्हणजे जून. बरोबर. आषाढ महिन्यात. बरोबर. आषाढी कार्तिकी भक्त जनी येती चंद्रभागेमध्ये स्नान. म्हणजे अशा आषाढी एकादशीला सगळे वारकरी चंद्रभागेत स्नान. पुढचा प्रश्न आहे, पालखी पंढरपूरला कोणत्या एकादशीला पोहोचते? सांगितलंच तुला, आषाढी एकादशीला. वारकरी कोणत्या नामाचा जयघोष करतात? काय म्हणत ते टाळ वाजवत जातात? विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तसं दोघांचे आन्सर करेक्ट आहे. जे वारकरी असतात ते विठ्ठल विठ्ठल नामाचा पण जयघोष करत जातात, ज्ञानोबा माऊली तुकारामांचा पण जयघोष करत जातात. तर आता मला सांग, पालखी जी असते ज्ञानोबा माऊलींची किंवा तुकाराम माऊलींची, याच्यात काय नेलं जातं? त्यांची मूर्ती. सॉरी, त्यांचे पायांचे चिन्ह. पायांचे चिन्ह नाही, पादुका म्हणतात. पालखीची परंपरा कोणी सुरू केली होती? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की याचं उत्तर काय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पालखी सोहळ्यातील समुदायाला काय म्हणतात? समुदाय म्हणजे जो ग्रुप एकत्र आला असतो वारकऱ्यांचा,
आपण काय निघाली असं म्हणतो? काय म्हणतात त्या समुदायाला? जसं फुटबॉलचा ग्रुप आहे, हा फुटबॉल ग्रुप आहे, हा क्रिकेट ग्रुप आहे असं म्हणतो ना आपण, तसं समुदायाला आपण काय म्हणतो? वारकरी वारकरींचा काय समुदाय. जाते असं म्हणतो आपण? पालखी नाही, वारी वारी किंवा दिंडी म्हणतो ना आपण, दिंडीला निघाले सगळे असं. पालखी मार्गावर वारकरी कोणते वाद्य वाजवतात? म्हणजे खूप सारे वाजवतात जसे हा पण ढोल नाही, ढोल ढोल नाही म्हणजे ढोल नाही ते ते जे तबला, त्यांच्या पण बेसिक सांग म्हणजे मला, गळ्यात ज्या काय असतं? गळ्यात टाळा हा, असते. टाळ, मृदुंग वाजवतात. वारकऱ्यांच्या गळ्यात काय असतं? टाळा माळ. तुळशी माळ. आम्ही हे खरंच घालतो. आम्ही माळकरीच आहो, व्हिडिओसाठी घातलेली नाही. हा. वारकरी कपाळावर काय लावतात? गंध तू काय लावलाय? बुक्का बुक्का आणि चंदनाचा टिळा लावतात. किंवा गंध म्हणजे त्याला- सोहळ्याचे मुख्य आकर्षण काय असतं म्हणून? आता हे जी पालखी सोहळा निघतो हा इथून म्हणजे हा म्हणजे असं असं पूर्ण वर्षामध्ये ज्ञान म्हणजे नाही, जे ते नाही. संत आहे त्यांना विठोबारांना भेटायचं असं म्हणून नाही आपण आता जे साधारण माणसं आहोत आपण हा, तर आपल्यासाठी प्रमुख आकर्षण काय असतं? असं आपल्याला पालखी- दर्शन घ्यायचं. ते तर आपण भक्तिभावाने दर्शन घेतोच, ते असतंच की बापरे पालखी येणार, आपण दर्शनाला जाणार असं वगैरे. पण ह्या ज्या पालखीचा कालावधी असतो, पुण्यातून किंवा जिथून पालखी निघते, नाशिकवरनं किंवा तुकाराम महाराजांची देवीवरनं निघते, तर ह्या पालखी पंढरपूरमध्ये पोचेपर्यंत ह्या पालखीत काहीतरी एक छान गोष्ट होती जी लोकांना बघायला खूप आवडते. म्हणजे त्याच्यासाठी कळलं मला. विशेष लोक सांगू जातात. पालखीच्या स्टार्टिंगला ना मंदिरावरचा जो कळस हलतो ना हा ते आहे, पण जे आकर्षण असतं ते रिंगण असतं. ज्या रिंगण होतं हा. माऊलींचं माहिती आहे ना, ज्याच्यात अश्व धावतात. हो त्या रिंगण हे ह्या दिंडीचं प्रमुख आकर्षण असतं. ह्या दिंडीचा जो कालावधी असतो तो साधारण किती असतो? कालावधी म्हणजे साधारण किती दिवसात पालखी इथून पुण्यातनं तिकडे पोहोचते? 1 महिना वगैरे तर लागतो. 18 दिवस, 30 वगैरे. 18 ते 21 दिवस लागतात. वारकरी पंढरपूरला कोणाच्या दर्शनाला जातात? विठ्ठल आणि विठोबा आणि रुक्मिणी. पंढरपूर कोणत्या नदीच्या तीरी आहे? चंद्रभागा चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. पालखी सोहळ्यात काय गायले जाते? अभंग अभंग. आणि ते कोणी लिहिलेत रे अभंग? अभंग तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्रातली विविध जे संत आहेत, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज, एकनाथ असे जे महाराज. महाराष्ट्रातले ज्येष्ठ श्रेष्ठ संत आहेत त्यांनी हे अभंग लिहिले आहेत. पालखी आळंदीवरून कधी निघते? आळंदीवरून. हा, जेव्हा तू जे उत्तर दिलं होतं, जे आकर्षण आहे हा ते. हा हा देहू म्हणजे नाही, कुठून पण- आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कधी निघते? आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तेव्हाच निघते जेव्हा कळस हलतो मंदिरावर. मंदिराचा कळस आहे तो हल्ल्यावर पालखी निघते. माऊली ह्या शब्दाचा अर्थ काय म्हणून? आई आई. आईच. ना आई. माऊली मी म्हणजे- तुला प्रश्न विचारणार होता आई की काहीतरी मला तुला वाटतं आन्सर आहे. ते आन्सरच होतं. माऊली शब्दाचा अर्थ आई आहे. जशी आई आपल्या मुलाला जपते त्याप्रमाणे माऊलींनी जे आपल्याला ज्ञानेश्वरीतून जे ज्ञान दिलं आहे ते आपल्याला खूप काळापर्यंत टिकणार आहे आणि त्यांनी ते ज्ञान देऊन आपला सांभाळच केला आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण सृष्टी त्यात माऊली असं म्हटलं जातं. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर पालखी सोहळ्यात समाविष्ट होत असाल, दिंडीचा अनुभव घेत असाल, तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की काही प्रश्न राहून गेले असतील तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर उत्तर देऊ. येस, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. बाय बाय.